आता बातमी वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणाची। आरोपी मिहिर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलाय। मात्र अपघातानंतर दाढी आणि केस कापून स्वतःचा बचाव करण्याचा मिहिरने प्रयत्न केला। पाहूयात। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शहाला कोर्टाने 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। शिवडी कोर्टात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। आरोपी मिहिरने केस कापले असून दाढी काढली आहे। आरोपीने अपघातानंतर कारची नंबर प्लेट कुठे टाकली आहे याचा शोध घ्यायचा आहे, असं सरकारी वकिलांनी म्हटलं। आरोपीने अपघातानंतर कोणाकोणाला संपर्क केला त्याचा तपास करायचा आहे। आरोपीला कोणीतरी मदत केलेली आहे त्याचीही माहिती घ्यायची आहे। लपून बसण्यासाठी मिहिर शहा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता। गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। तपास अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे, त्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी। यावर आरोपीच्या वकिलांनी म्हटलं की दाढी आणि केस कापले हा पोलीस कोठडी मागण्याचा मार्ग असू शकत नाही। गुन्ह्यातील कार पोलिसांनी जप्त केली आहे। कारनं समोरून धडक दिली होती तेव्हाच गाडीची नंबर प्लेट तुटून खाली पडली। नंबर प्लेट खाली पडल्यानंतर ती उचलून फक्त गाडीत ठेवली। मिहिर शहानं अटकेनंतर घटनास्थळावरही नेलं, मेडिकलही झालं। घटनास्थळावरही आरोपीला नेण्यात आलं आणि तपास करण्यात आला। आता पोलीस कोठडीची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। इकडे आदित्य ठाकरेंनी नाकवा कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांना दिलासा दिला आणि मिहिर शहाला कोळीवाड्यात भर चौकात सोडा असा संताप व्यक्त केला। नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे। आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची। कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता। जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे। आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड्यात तर भर चौकात सोडा। दारू पिऊन मिहिर शहानं BMW कारनं 45 वर्षीय कावेरी नाकवांना आधी फरफटत नेलं आणि काही अंतरानंतर चिरडलं। हे पोलिसांच्या हाती लागलेल्या CCTV फुटेजमध्ये कैद झालंय। वरळीतल्या ॲट्रिया मॉलजवळ नाकवा दाम्पत्याच्या स्कूटीला मिहिर शहाच्या BMWनं जोरदार धडक दिली। रस्त्याचे 4 लेन रिकामे असतानाही मिहिरनं नाकवा दाम्पत्याच्या स्कूटीला उडवलं। प्रदीप नाकवा एका साईडला पडले तर कावेरी नाकवा आधी बोनेटवर नंतर गाडीच्या खाली अडकल्या। पण गाडी न थांबवता मिहिरनं कावेरी नाकवांना फरफटत नेत सीलिंगकडे जाणाऱ्या वळणाच्या रस्त्यावर गाडी थांबवली। गाडी थांबल्यावर कावेरी नाकवांचं शरीर गाडीपासून निसटलं, मात्र नंतर आरोपी मिहिरनं गाडी चालकाकडे दिली। चालक बिडावतनं गंभीर जखमी झालेल्या कावेरी नाकवांच्या शरीरावरून गाडी नेल्याचं CCTVत स्पष्ट झालंय। तर आरोपी मिहिर ज्या जुहूतल्या वाईज ग्लोबल तपस बारमध्ये दारू प्यायला, त्या बारमधल्या अनधिकृत बांधकामावर सरकारनं बुलडोझरनं कारवाई केली। तिकडे बुलडोझर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेश शाहवर बुलडोझर चालणार आहे का? त्याच्या घरावर चालणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे। तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेश शाहच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर? हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। इसमें कोई भी हो, कानून के सामने सब बराबर है, कोई बड़ा छोटा नहीं होता। और हिट एंड रन में जो दोषी है, जो गुनाहगार है, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा, उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी। आरोपी मिहिर शहाचे वडील राजेश शहा शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते होते, त्यामुळेच आरोपीला वाचवण्यासाठी 3 दिवस फरार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। अखेर मुख्यमंत्र्यांनी राजेश शहांची पक्षातून हकलपट्टी केली। सर, राजेश शाह को आज आपके पार्टी से निकाला गया, क्यों 4 दिन लग गए उनको पार्टी से निकालते हुए? क्योंकि इतने दिन से तो केस चल ही रहा है, नाम तो सामने आया ही था। देखिए, पार्टी से निकालना, इससे जो गुनाहगार है उसके ऊपर कार्रवाई करना, इसको प्राथमिकता देनी चाहिए। और जो विक्टिम है उनको सपोर्ट करना, ये पहली बात है, वो प्राथमिकता है, उसको प्रायोरिटी देना है। ये पॉलिटिक्स करना है। मैं इतना ही कहूँगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा। राजकीय कनेक्शन असो किंवा नसो, कडक कारवाई होणार असं मुख्यमंत्री म्हणतात। तसंच नाकवा कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांच्या मदतीचीही घोषणा शिंदेंनी केली।
कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.